मी एक सामान्य मतदार. बघितलेलं माझी ताकद महाराष्ट्रातली, झारखंडातली, मागच्या लोकसभेच्या वेळेत पण तुम्ही माझी ताकद बघितली होती. मी एक सामान्य मतदार तुम्हा सगळ्या राजकीय पक्षांना एकच सांगू इच्छितो की ह्याच्या पुढे तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका. तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आता आम्ही ठेवणार आहोत. जिथे मराठीत आपल्या म्हण आहे, अति तेथे माती. जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आम्ही असंच करणार. तुमच्या अस्तित्वाला धक्का लावला. पण हे कशासाठी आम्ही करणार? आम्ही हे करणार, तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीचं आत्मपरीक्षण करावं आणि यापुढच्या येणाऱ्या काळाची आव्हानं ओळखून आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला न्याय द्यावा म्हणजे काय हो? एकतर आम्हाला न्याय हवा किंवा आमच्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे की आम्ही आहोत याची कायम तुम्ही जाणीव ठेवा आणि आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात याचा कायम विचार मनात ठेवा. येणारा काळ हा खूप कठीण पण आहे, पण अत्यंत आव्हानात्मक काळ असून पण आपल्या देशाला येणाऱ्या पुढील काळामध्ये जगामध्ये खूप मोठी भूमिका बजवायची आहे. यासाठी आपल्यात मतभिन्नता असेल, आपली विचारसरणी वेगवेगळी असेल, कुठलं काम कसं करावं याबद्दल दुमत असेल, पण या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा, मग तो कुठल्याही समाजाचा, कुठल्याही जातीचा असू दे, पहिल्यांदी तो भारतीय आहे आणि मग त्याची ओळख ही मग तो त्या राज्यातला आहे, का जिल्ह्यातला आहे, का तालुक्यातला आहे, का पाड्यामधला आहे, ही त्याची ओळख, त्याचं सत्व हे कायम ठेवा. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याबरोबर असणारं शिक्षण, प्रत्येकाला त्याचा विकास करण्याची संधी कशी उत्पन्न होईल. नुसते पैसे देऊन किंवा नुसती एक वेळची मदत देऊन ते नक्कीच साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचे आहे. पुढच्या 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 15 वर्षाचा, 25 वर्षाचा, 50 वर्षाचा, म्हणाल तर 100 वर्षाचा असा एक आढावा सगळ्यांनी घ्यावा.
सगळ्या राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र यावं आणि पुढचा माझा भारत देश पुढच्या 100 वर्षामध्ये, पुढच्या 200 वर्षामध्ये कसा असावा याचं एक प्रारूप तयार करावं. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का? आज आपल्या भारताच्या संविधानाला 75 वर्ष झाली आहेत. आपलं संविधान हे मला असं वाटतं की पहिलीच्या इयत्तेपासून तर PhD करणाऱ्या माणसाला आपलं भारताचं संविधान काय आहे याची मूलभूत ओळख करून द्यावी असं मला वाटतं. आपल्या भारतीय संस्कृतीचा आपली भारतीय संस्कृती नुसती महान नाही आहे, तर ती आपल्या देशाला, जगाला दिशा देणारी आहे. त्याचा आत्ताच्या परिस्थितीनुसार, विज्ञानाच्या दृष्टीने, मानवतेच्या दृष्टीने त्याचा वेगळा अभ्यास केला गेला पाहिजे. नुसतं आपण म्हणून चालणार नाही की आमची भारतीय संस्कृती खूप महान आहे. आपण ती वेळोवेळी आपलं जसं संविधान आहे, हे संविधान ह्या 75 वर्षाच्या आपल्या लोकशाहीच्या वाटचालीमध्ये मार्गदर्शक तर आहेच, पण ते काळाच्या कसोटीवर टिकून राहिलं आहे. त्यासाठी आपला भारत देश कायम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना तयार करणाऱ्या त्या 3 महत्त्वाच्या व्यक्ती, अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग आहे. त्यांचे आपण आयुष्यभर ऋणी राहूया. आता मूलभूत प्रश्न आपले सगळ्यांचे एकच आहेत मित्रांनो. ते म्हणजे महिलांची सुरक्षितता. महिलांना त्यांचं दैनंदिन काम सांभाळून त्यांना कशी आपल्याला मदत करता येईल, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. पण त्याचबरोबर आपली नवीन पिढी पण आरोग्यदायी बनण्यासाठी आपल्याला महिलांच्या विकासाकडे जास्त लक्ष द्यायला लागेल.